विकास माने आपल्याबरोबर जोडले गेलेत। आज बीडमध्ये शिरूर कासार या ठिकाणी खोक्याला कोर्टामध्ये हजर केलेला आहे आणि सगळी प्रक्रिया तिथे नेमकी काय चाललेली आहे हे आपल्याला विकास माने आमचे प्रतिनिधी सांगणार आहेत। आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये सध्या धुळवडीचा उत्साह दिसतोय आणि याबाबत माझी सहकारी मनशी पाठक आपल्याबरोबर आहे आणि मनशीकडून आपण हा उत्साह जाणून घेणार आहोत। तेव्हा या दोन्ही सविस्तर बातम्यांवर आपण आमच्या रिपोर्टर्स बरोबरही चर्चा करणार आहोत। जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आणि बातमी आहे बीड जिल्ह्यातून। खोक्याला घेऊन आता पोलीस बीडच्या शिरूरमध्ये दाखल झालेत आणि शिरूर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातली आता कारवाई सुरू झालेली आहे। खोक्याच्या अटकेची प्रक्रिया आता पूर्ण झाली आणि शिरूर शासकीय रुग्णालयामध्ये काही वेळामध्ये खोक्याची वैद्यकीय चाचणी होणार आहे। या वैद्यकीय चाचणीनंतर खोक्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। खोक्याला घेऊन पोलीस संभाजीनगरहून बीडला आज सकाळी रवाना झाले। शिरूर पोलीस स्टेशनमध्ये ही सगळी जी प्रक्रिया आहे अटकेसंदर्भातली ती आता पूर्ण झालेली आहे। काही वेळामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये खोक्याची वैद्यकीय चाचणी होईल आणि या वैद्यकीय चाचणीनंतर खोक्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। त्यामुळे कोर्टामध्ये आज आता खोक्या संदर्भात नेमका काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याला पोलीस कोठडी मिळते का, किती दिवसांची पोलीस कोठडी असणार आहे आणि त्याच्या चौकशीमधून आणखी काय काय गुन्ह्यांची उकल होतीये हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या काही दिवसांमधून बीडचं वातावरण हे पूर्णपणे बदललेलं आहे। अनेक महत्त्वाच्या घटना बीडमधून पुढे येतात आणि यामध्ये टोळी युद्धासारख्या सुद्धा घटना पुढे आलेल्या आहेत। टोळक्याकडून बेदम होणारी मारहाण अशा प्रकारची अनेक प्रकरणं बीडमधून येत असताना खोक्याचे अनेक व्हिडिओ पुढे आले आणि झी 24 तासवर सुद्धा आपण अनेकदा हे व्हिडिओ पाहिलेले आहेत। नोटांच्या बंडलांमध्ये खेळणारा हा खोक्या अखेर आता पोलिसांच्या अटकेत आहे। चलो तौफिक भाई आणि थेट दृश्य आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी विकास माने या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि आता त्याला वैद्यकीय चाचणीसाठी खोक्याला आरोग्य रुग्णालयामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात येते। शिरूर कासारमध्ये थेट दृश्य प्रयागराजमध्ये या खोक्याला अटक करण्यात आली होती। 6 दिवसांपासून पोलिसांचा शोध घेत होते आणि अखेर प्रयागराजमधून त्याला अटक करण्यात आली। त्याची काही दृश्य आपण पाहतोय। सतीश भोसले उर्फ हा खोक्या प्रयागराजमध्ये त्याला अटक करण्यात आली आणि त्याला आता आरोग्य तपासणीसाठी नेलं जात आहे। आमचे प्रतिनिधी विकास माने सध्या आपल्या बरोबर आहेत। तपशील ताजे त्यांच्याकडून जाणून घेऊया। विकास, काय नेमके अपडेट आहेत सध्याचे? ठिकाणी बघितलं आपण साधारण एक 15 ते 20 मिनिटांची जी काही प्रक्रिया होती पोलिसांची ती पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणावरनं 1 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे। कारण की या ठिकाणी जे काही शिरूर कासारचं रुग्णालय आहे शासकीय, त्या ठिकाणी त्याची आता वैद्यकीय चाचणी जी आहे ती होणार आहे। ही चाचणी झाल्याच्या नंतर त्याला आता न्यायालयामध्ये खरं हजर केलं जाणार आहे। आता ही चाचणी साधारण एक 20 मिनिटाची असणार आहे आणि या ठिकाणी जे काही डॉक्टर्स असतील, डॉक्टरांची टीम आहे ती देखील या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की सतीश भोसले हा अखेर शिरूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे आणि आता शिरूर कासार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याच्या नंतर 4 गुन्ह्यांमध्ये त्याची चौकशी जी आहे ती साधारण अर्धा तास ते 25 मिनिटं झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता त्याची वैद्यकीय चाचणी जी आहे ती निश्चित महत्वाची आहे। कारण ही दृश्य आपण पाहतो, त्याला वैद्यकीय चाचणीसाठी शिरूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन जात आहे आणि त्यानंतर याच परिसरामध्ये जे शिरूर कासारचं न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये देखील हजर केलं जाणार आहे। अतिशय महत्वाची बाब म्हणजे त्याला आज किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते, कारण की जवळपास 4 गुन्हे आहेत। 4 गुन्ह्यामध्ये त्याची चौकशी करायची आहे। चौकशी झाल्याच्या नंतर त्याच्या घरामध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे जे काही वन्यजीवांचं मांस आढळलेलं होतं त्या वन्यजीवाचं मांस नेमकं कुठलं होतं, कारण की त्याच्यावरती 200 हरणाचा त्याने मारलेली आहेत असा देखील आरोप आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये ती आरोप सिद्ध झाले तर त्याची पुढची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे, कारण की वन्यजीवांचा विकास या सगळ्या घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विकास माने आमचे प्रतिनिधी बीड मधून आपल्या बरोबर आहेत आणि खोक्यावर जी सगळी कारवाई चालू आहे त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय।